शिवसेना यूबीटी की तरफ से सोमवार को वासी छत्रपति शिवाजी महाराज चौक पर महायुति सरकार के खिलाफ जमकर प्रदर्शन किया गया। इस अवसर पर नवी मुंबई शिवसेना संपर्क प्रमुख एम.के. मढ़वी ने कहा कि यह सरकार पूरी तरह से निर्लज्ज है। मंत्रियों पर इतने गंभीर आरोप लगने के बाद भी उन्हें पद से नहीं हटाया जा रहा है। पहले जब कांग्रेस की सरकार थी तो थोड़े थोड़े आरोपों पर मंत्री इस्तीफा दे देते थे। इस सरकार के मंत्री रमी खेलते हुए पकड़े जाने के बाद भी इस्तीफा नहीं देते, बल्कि उन्हें खेल मंत्री बना दिया जाता है। गिरीश महाजन पर हनी ट्रैप कर विधायकों को पाला बदलने पर मजबूर करने का गंभीर आरोप है। उसके बावजूद वह आज भी मंत्री बने हुए हैं। एक मंत्री के बाजू में पैसा से भरा बैग मिला है और एक मंत्री जादू टोना कर रहा है। सरकार भ्रष्ट मंत्रियों को हटाने की जगह भ्रष्टाचार के आरोपों से घिरे लोगों को पार्टी में लेकर उनके पाप धोने का काम कर रही है। भाजपा सरकार उन लोगों को मंत्री बनाकर महाराष्ट्र को बर्बाद करने का काम कर रही है। पहले अगर किसान आंदोलन करते थे तो सरकार घबरा जाती थी और तुरंत उनसे बातचीत शुरू कर देती थी, लेकिन आज की सरकार किसानों के आंदोलन पर भी ध्यान नहीं देती है। इस सरकार में न तो किसान सुरक्षित है, न ही महिलाएं सुरक्षित है। पढ़े लिखे युवा को भी रोजगार नहीं मिल रहा है। बच्चों के माता पिता उन्हें बड़ी आशा के साथ पढ़ाते हैं, लेकिन जब पढ़ाई के बाद भी उन्हें रोजगार नहीं मिल रहा है तो उनके हाथ निराशा ही मिलती है। इस सरकार से संवेदना नहीं रह गई है। किसान आत्महत्या कर रहे हैं। सरकार बाकी विषयों को लाकर मुख्य मुद्दे से जनता का ध्यान भटकाने का प्रयास कर रही है, लेकिन अब जब तक इन मंत्रियों के इस्तीफे नहीं हो जाते हैं, हमारी पार्टी शांत नहीं बैठेगी। आज के आंदोलन में मनसे के लोग शामिल नहीं हुए, जिसके चलते दोनों पार्टियों के बीच चल रही गठबंधन की चर्चाओं पर भी सवाल खड़े होने लगे हैं। आमचे शिवसेना प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे। पुऱ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस या ठिकाणी आंदोलन होत असताना आपण या ठिकाणी मीडिया पण या ठिकाणी बघते की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि भ्रष्टाचार होत असताना जे मंत्री महोदय टॉवेलवर बसून त्या ठिकाणी पैशाच्या बॅगा भरलेल्या असतात। एका दुसरा मंत्री त्या ठिकाणी फरफटाक करतोय, त्या ठिकाणी जादूटोणा करतोय, एका ठिकाणी ठोसे लावतायत। अशा पुऱ्या जे गद्दार लोक आहेत अशा सर्व मंत्र्यांची या ठिकाणी हकालपट्टी झाली पाहिजे, म्हणून या ठिकाणी आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सर्व आमचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलेलं आहे। कारण याच्या अगोदर या सरकारच्या अगोदर या भ्रष्टाचारी सरकारच्या अगोदर आपल्यालाही सर्वांना माहिती आहे की एखाद्या देशामध्ये रेल्वेचा या ठिकाणी जर ऍक्सिडेंट झाला तर सेंट्रलचा रेल्वे मंत्री त्या ठिकाणी राजीनामा देत होता। उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेस आपल्याला ताजमध्ये बॉम्बहल्ला झाल्याच्या नंतर फक्त त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या बरोबर राजगोपाल वर्मा हे फक्त त्यांच्या बरोबर असताना ज्यावेळेला आवाज उठवला गेला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला। त्याचबरोबर आपले आदरणीय आर पाटील साहेब छोटंसं त्यांनी वाक्य केलं होतं की अशा थोड्या थोड्या छोट्या छोट्या घटना होत असतात, तरी सगळ्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री गृहमंत्री आर पाटील साहेबांनी राजीनामा दिला होता। पण आताचं सरकार निर्लज्ज सरकार हे सर्व डोळ्यासमोर सगळ्यांच्या होत असताना एकाचाही राजीनामा घेतला जात नाही। जे भ्रष्टाचार करतात त्यांना आपल्या पार्टीत घेऊन त्यांना धुतल्या आणल्याचे बनवतायत। त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर मला वाटतं ती जी वॉशिंग पावडर आणलेली आहे ती भ्रष्टाचार मंत्र्यांना जवळ घेऊन या महाराष्ट्राचं वाटोळं करायला घेतलेलं आहे। त्या ठिकाणी मतदानाची चोरी होतीये। आता महाराष्ट्रामध्ये काय चोरी व्हायचं बाकी राहिलंय? महाराष्ट्रामध्ये ना आमच्या महिला संरक्षण आहेत, ना आमच्या युवकांना या ठिकाणी नोकऱ्या आहेत। कोणताही क्षेत्र घ्या, सर्वात मोठा शेतकरी म्हटला की शेतकऱ्यांचं नुसतं आंदोलन होणाऱ्या म्हटल्याच्या नंतर याच्या अगोदरचे सरकार भयभीत होऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न इमिजिएटली सोडवला जात होता। पण आजचा जे 2014 पासून आलेले सरकार टोटली फेल झालेलं आहे आणि ते फेल होत असताना मला इथे प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं 7-7, 8-8 महिने आमचा शेतकरी त्या ठिकाणी पावसात उन्हात थंडीमध्ये आपल्या मागण्या मागण्यासाठी 700 शेतकरी आमचे त्या ठिकाणी मरण पावले जातात। दर दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये 7 ते 8 शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करतायत, तरी या सरकारचे डोळे उघडत नाही। कारण सरकार आंधळा झालेला आहे। फक्त आणि फक्त या सरकारला जे कोणी चोऱ्या माऱ्या करतायत, जे कोणी महाराष्ट्राला लुटतायत, जे कोणी भ्रष्टाचार करतात
यांना मांडीवर घेऊन बसून या ठिकाणी सरकार करतात. त्याच्यामुळे आज या ठिकाणी आमचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील असतील, आमच्या नवी मुंबई जिल्हा प्रमुख आरोग्य विभागाचे जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे असतील, या ठिकाणी आमचे महिला जिल्हा संघटक शिंदेताई असतील, बेलापूर विधानसभेचे प्रमुख कुलकर्णी साहेब, त्याचबरोबर शहर प्रमुख ससाने आहेत, त्याचबरोबर आपले कोटीवाला आहेत, युवासेना या ठिकाणी आहेत, सर्व जिल्हा प्रमुख आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे, सरकार कोणीही आलं तर त्याची जिम्मेदारी आहे की जनतेला या ठिकाणी सुविधा द्यायला पाहिजे. ह्या लोकांना शरम आलीच नाही. त्यांचे केंद्राचे खासदार, त्यांचे आमदार रस्त्यावर बसून त्या ठिकाणी काय करतायत आपण त्या ठिकाणी बघताय, आणि अशा लोकांवर पण त्या ठिकाणी कारवाई केली जात नाही. म्हणजे हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. यांची पापं लपवण्यासाठी हे आणखी कुठला तरी उठाव करतायत आणि मग त्या ठिकाणी कुठला तरी विषय घेऊन त्या कार्याला बगल देण्याचा प्रयत्न करतायत. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुमच्यात जर हिंमत असेल तर या ठिकाणी बॅलेट पेपरने इलेक्शन घ्यायला पाहिजे. काही नाही, सगळ्या बाबतीत चोऱ्या केल्या जात आहेत. आता तो भुमरे, तो याच्या अगोदर कुठेतरी काय काम करतो तर भुमरे 150 एकर जागा सरकारची हडप करून ड्रायव्हरला त्या ठिकाणी त्याच्या नावावर ते जागा हडप करतात. म्हणजे चाललंय काय, अदानीला देश विकत चाललेले आहेत. आणि मग जर असं जर असेल तर मीडिया सहित मी मीडियालाही विनंती करेल की कुठेही गेलं तर आपल्याला नोकऱ्या मिळणार. आम्हाला माहिती आहे की मीडियालाही त्यांचे जे वरचे जे आहेत, अदानीने जे मीडिया विकत घेतलेले, अंबानीने जे मीडिया विकत घेतले, त्यांना सरळ सांगतात की आम्ही सांगू त्याच न्यूज दाखवायचे आहेत. तर माझी या ठिकाणी विनंती आहे की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलंय. त्या संविधानामध्ये जे आपले 4 स्तंभ आहेत लोकशाहीचे, तेही सगळे या लोकांनी गडप करण्याचा प्रयत्न केलाय. जनतेपेक्षा जर खरी ताकद जर कुठली असेल, म्हणजे ती बंदूक असेल, तोप असेल, त्याच्यापेक्षा जर ताकद कुणाची असेल तर ती मीडियाची आहे. तर माझी विनंती राहील की मीडियानी या ठिकाणी चूप बसू नका, कारण तुमच्यामुळे या देशाला, या महाराष्ट्राला कुठेतरी उभारणी मिळणार आहे. इथे नोकरी नाही तर दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी. पण आपण जर या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून जर जागृत राहिलो नाही तर येणाऱ्या भविष्यामध्ये महाराष्ट्र हा देश तुम्हाला आम्हाला माफ करणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं पुऱ्या देशात ह्या सरकारला, केंद्र सरकारच्या सरकारला, महाराष्ट्र सरकारला खऱ्या अर्थानं धारेवर धरणारा एकच त्या ठिकाणी जर कोणी नेता असतील ते आमचे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या ठिकाणी हा आंदोलन केलेला आहे. आणि आंदोलनाला ज्या पद्धतीने साथ मिळाली आहे आणि तुमची मीडियाची या ठिकाणी साथ मिळाली आहे, तर आम्ही या ठिकाणी ह्या सरकारचं, महाराष्ट्र सरकारचं, केंद्र सरकारचं आम्ही या ठिकाणी जिथपर्यंत ह्या भ्रष्टाचारी मंत्र्यांचं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. कोणता मंत्री बनिया चड्डी बनवणार येतो काय, कुठला मंत्री त्या ठिकाणी बॉक्सिंग खेळायला येतो, बॉक्सिंग खेळायचं. या इकडे आमच्या शिवाजी चौकामध्ये तुम्हाला आम्ही बॉक्सिंग दाखवतो काय स्थिती. म्हणजे या पद्धतीने अशा पद्धतीने करत असतील अशा मंत्र्यांचं जिथपर्यंत त्या ठिकाणी त्यांना मंत्रिपदावरून हकललं जात नाही तिथपर्यंत महाराष्ट्राची जनता, आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शांत बसणार नाही. आणि आम्ही त्याचा जिथपर्यंत यांना मंत्रिपदावरून हकलत नाही अशा सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. पुरुषोत्तम कनौजी के साथ पंकज विनोद सिंह की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई.